आज या ठिकाणी माननीय आमदार साहेब गणपतसिंह गायकवाड यांच्या स्थानिक विकास निधीतून आमदार निधीमधून खालील कामं करण्यात येत आहेत। गटारातील ज्या जुन्या लाईनी आहेत त्या काढण्यात येत आहेत आणि त्या आपल्याला सगळ्या लाईनी बदली करता येत आहेत। आमदारांच्या दूषित पाणीमुळे रोगराई होते, त्या लाईनी आपल्याला बदली करण्यात येत। आज हमारे माननीय आमदार श्री गणपतसिंह गायकवाड़ आप लोगों के बीच में आए और उद्घाटन की 60,000 की निधि इनके माध्यम से मिली है। जो पुराने गटर में 6 लाख की जो गटर है, पुरानी पाइप है, सब चेंज होगा, नई पाइप पड़ेगी और जो भी कचरा पानी जो जाता था वो अच्छे रूप से जाएगा पाइप के अंदर। इस तरह से इनका निरंतर कार्य आप लोगों के लिए चल रहा है और अपने वार्ड में 104, 105 करीब दोनों वार्ड कंबाइंड है, सब दोनों कंबाइंड, दोनों वार्ड के लिए व्यवस्था की जा रही है। आप यहाँ की जनता की तरफ से और आम लोगों की तरफ से हम लोग सभी लोग इनका बहुत ही आभार व्यक्त करते हैं। धन्यवाद। आम्हाला पाणी मिळत नाही, सगळीकडे वाट टाकून चाळीची आमची चाळ फक्त राहिली, मॅडमला काय माहित नाही का? 2 वर्ष झालं पाण्याची आम्ही किती वर्षापासून एकदम शेवटला येतो गटराचं पण तेच ना, नाल्याचं गटराचं पाणी सगळं चाळीत येतं। आम्हाला ना वाट बसून द्या ना, सगळीकडे बसायला आम्हाला पण वाट बसता येत नाही, ऑफिसला यायला पाहिजे। सर थोडं रस्त्याचं पण आम्हाला बघितलं ना जागा मालक अडथळा काय आणणार, थोडासा साईडनं कॉर्नरनी रोड सांगताय ना, फक्त आम्हाला गाडीचं राहू द्या, आम्हाला गाडी माणसांना या जाया पुरता तरी कमीत कमी आम्हाला रोड बनवून तिथपर्यंत घेतली, तिथपर्यंत गाड्या आलेल्या, परत गाड्या प्रभागात जुन्या लाईनी गटारातून असल्यामुळे त्यातून दूषित पाणी येत होता, त्यामुळे नागरिकांना भरपूर आजार वगैरे होत होतं। तर आपल्या आमदार साहेबांनी ते विचारात घेऊन चांगली लाईन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे। तर त्यासाठी 6 लाखाच्या निधीचं त्यांनी निधी दिलेला आहे आणि आता त्यामुळे स्वच्छ पाणी माझ्या नागरिकांना मिळेल, त्यामुळे त्यांचं मी धन्यवाद करते आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते। गटारांमध्ये लाईनी होत्या, त्यामुळे काही ठिकाणी दूषित पाणी जात होतं, नागरिकांना त्याचा त्रास होत होता। त्यासाठी गणपतशेठ गायकवाड यांच्याकडे आम्ही विनंती केली होती। त्याप्रमाणे गणपतशेठ गायकवाड साहेब यांनी प्रत्येक वार्डात म्हणजे जवळजवळ कल्याणपूर्वेत 1,20,00,000चा निधी मंजूर केला। त्यातील प्रभाग क्रमांक 104 मध्ये 6 लाख निधी हा मंजूर करण्यात आला। आज आपण सुरेश केने चाळ येथे ह्या पाण्याच्या लाईनचं उद्घाटन घेतलेलं आहे। बाजूला जी जुनी सुरेश केने चाळीची लाईन होती ती अत्यंत खाली असल्यामुळे तिथं घाण पाण्याची नेहमीच समस्या उद्भवत होती, आम्हाला नेहमी त्याच्यावर काम करावं लागत होतं। तर मी गणपतशेठ गायकवाड यांचे आभार मानतो की त्यांनी हा निधी मंजूर करून दिला आणि आमच्या नागरिकांना सुखसुविधा उपलब्ध करण्यात मदत केली। मध्ये साईनाथ कॉलनी येथील पाण्याच्या लाईनी गटरांच्या मधून गेलेल्या असल्यामुळे लोकांना घाण पाण्याची समस्या सतावत होती। आपल्या गणपतशेठ गायकवाड यांनी संपूर्ण कल्याणपूर्वेसाठी 1,20,00,000चा निधी मंजूर करून घेतला। त्यात नेहरू नगर 95 साठी 6 लाखाचा निधी मंजूर केला। त्यामध्ये आपण साईनाथ कॉलनी येथे पाण्याच्या लाईनीचं आज उद्घाटन घेतलेलं आहे।
ती लाईन टाकून झाल्यानंतर नागरिकांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था होईल. मी थांबतो ना त्यासाठी, मी थांबतो. ते घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन. आज खरोखर आपल्या विभागाचे लाडके नेते आमदार गणपतशेठ गायकवाड साहेब यांचा या साहेबनगरला नाही, कल्याण पूर्वेला सिंहाचा वाटा आहे ना. सिंहाचा वाटा असल्यामुळं आज टप्प्याटप्प्याने का होणं संपूर्ण कामं मार्ग लागत आहेत. आम्हाला आश्वासन दिलं होतं पाईपलाईनचं, खरोखर पाईपलाईनचं आता ते उद्घाटन केलंय साहेब. आणखी आमचं काम बाकी आहे इकडे, आणखी आपलं आमच्या चंबरची कामं बाकी आहेत. फक्त आम्ही फोन करतोय एवढंच फक्त प्रश्न आहे फक्त, आणि ते 100% होणार ही आम्हाला खात्री आहे. आणि दुसरा प्रश्न स्ट्रीट लाईट हा एक प्रश्नाला उभा आहे. तिसरा प्रश्न थोडासा पाय वाटत आहे. आपला एवढा मोठा भला रोड बनवला आपण तुमच्या फंडातून, हे त्याचं स्वागत करतो आम्ही. तर इथून जा ती पायवाट. दुसरा प्रश्न आजूबाजूला परिसरात दुसरी एक वाट पायवाट आहे. अशा विविध प्रश्न आपले भासवत आहेत. हे आपलं मेन गटारचे खोल करून जरा उंच करायचं आहे. म्हणजे विविध प्रश्न आपण मांडलेले साहेबांजवळ, आणि साहेबांनी आम्हाला सगळ्या बाजूने आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यात सुरुवात होते. कारण आम्हाला पत्र देखील साहेबांनी दिलं आहे की तुमचं पाईपलाईन पास झालेलं आहे, हा आम्हाला पत्र दिलं आहे. दुसरा प्रश्न आम्हाला हे पण सांगितलं आहे की चंबर लाईन बनवतोय, ती आता साहेब आम्ही अपेक्षा बाळगतो एक लवकरच ती आमचे चंबर लाईन पूर्ण जाणे. आमच्या महिलांची जी गंदगी आहे ही पूर्ण निघाली पाहिजे. कारण परिस्थिती अशी आहे की आज म्हणजे खिडकी उघडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण खरं जरी तुम्हाला परिसर स्वच्छ वाटत असेल तरी पण एवढी म्हणजे आपली हायफाय लोक नाहीत, ते सगळं तुमच्या जीवावर आहेत. आणि खरोखर आज आमच्या हक्काचे आमदार, आमच्या विभागाचे आमदार, आणि आम्ही हक्कानी, आणि एवढं तुम्हाला आज सांगतो मी, याच्या पुढे देखील तुमच्या पाठीशी साहेबनगर हा कंपल्सरी उभा राहील याची मी तुम्हाला खात्री देतो. सर्व प्रभागातील नागरिकांना दीपावलीच्या लक्ष शुभेच्छा. आपले लाडके आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतनं आपल्याला नवीन पाईपलाईन आणलेली आहे. आणि दूषित पाईपलाईन होती ते आता दूषित पाणी न येता आता आपल्याला स्वच्छ पाणी येणार आहे. याबद्दल मी दादांचे खूप खूप धन्यवाद मानते. दादा असंच लक्ष आमच्यावरती असू द्या. पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा. धन्यवाद. उद्घाटन केले आज 10 विभागाचे केले, 19 विभागाचे आम्ही वॉर्डचे उद्घाटन केले आहे. 1,20,00,000 ही प्रत्येक वॉर्डमध्ये देणगी दिलेली आहे. दादा तुम्हाला एकच सांगते की आपला कल्याण पूर्व जिथे पाणी येतं जिथे येत नाही, आमच्या संतोषनगरमध्ये तर पाण्याची इथे अधिकारी तर असतीलच, त्यांना सांगते की संतोषनगरमध्ये पाणी येतच नाही आहे. पण लोक म्हणतात ज्या आहे त्यात आम्ही समाधान मानतो इतपत चाललंय. पण आता तुम्ही निधी दिल्यानंतर समाधान कोण मानणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना सांगते की इथे व्यवस्थित पाणी यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीच्या इथे लाईनी आहेत त्या बदलून पाणी येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, जे नेहमी घाण पाणी येतं सगळे आजार पसरतात त्याला निमंत्रण नको म्हणून आमदार निधीतून ही निधी दिलेली आहे. आणि त्यासाठी या भागाला पाणी यावं आणि आलंच पाहिजे. आधी अधिकाऱ्यांना हे येते, निधी देण्याचं काम साहेबांचं आहे, पण अधिकाऱ्यांनी त्याची पोचपावती करून नागरिकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तर जास्त नागरिकांनी अधिकाऱ्यांनी ते लक्ष दिलं पाहिजे आणि संतोषनगरमध्ये पाणी आलं पाहिजे. मोरे काकीने एक नागरिक म्हणून त्यांच्या अपेक्षा त्यांनी मांडल्या, तशा अपेक्षा नेहमीच असतात.
या ठिकाणचा एक नगरसेवक म्हणून आमदार साहेबांना सांगू इच्छितो की सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की त्यांनी इथे पाण्याच्या लाईनीचं नियोजन केलं. फक्त आता प्रश्न एवढाच राहिला की पाण्याची लाईन तर आपल्याकडे येणार, पण पाणी पुरवठा कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ती आपण काळजी घ्यायला हवी. मी तर घेणारच, आपणही बारकाईने लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो. आणि आज हा सगळा गजबजलेला एरिया जो आहे चाळींचा, चाळी म्हटलं की झोपडपट्टी म्हटलं जातं, कल्याण पूर्व म्हटलं की एक स्लम एरिया म्हणून मानला जातो. आज आम्ही गेल्या महासभे जून महिन्याच्या महासभेमध्ये आम्ही एक सर्व नगरसेवक लोकांनी ठराव मंजूर केला की क्लस्टर प्लान जो ठाण्यामध्ये जो योजना आहे ती योजना आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आणण्यात यावी असा ठराव आम्ही विधानसभेत पाठवलेला आहे. तर दादा हे आमदार आहेत, त्यांनी हा तिथे पाठपुरावा करावा आणि आपला कल्याण पूर्वेचा जो विभाग आहे हा एक स्मार्ट सिटी म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली होती. आणि खरंच आपले आमदार मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळ मानले जातात. तर त्यांनी हा कल्याण पूर्वेचा जो स्लम एरिया म्हटला होता तो काही दिवसातच त्याचा कायापालट करून आम्ही तर आहोत सर्व नगरसेवक, आपणही या कल्याण पूर्वेचा कायापालट करावा अशी विनंती करतो. आणि खरंच आपलं परत एकदा आपल्या इथल्या सर्व नागरिकांकडून धन्यवाद देतो या लाईनीबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी 6 लाखाचा निधी दिलेला आहे आणि कल्याण पूर्वला माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये 1,20,00,000 लाखाचा निधी दिलेला आहे. ज्या पाईपलाईन विजीर्ण झालेल्या होत्या 15, 20 वर्षापासून त्या बदलण्याचं काम झालेलं नव्हतं आणि त्या पाईपलाईन गटारमध्ये किंवा जमिनीमध्ये अशा फुटलेल्या होत्या. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये दूषित पाणी येत होतं आणि त्या दूषित पाण्यामुळे 70% आजार जवळजवळ दूषित पाण्यामुळे होतात. आणि कल्याण पूर्व हा मध्यमवर्गीयांचा लोकांचा सर्व लोक राहतात इथे आणि त्यासाठी जी लोक रोजगारासाठी बाहेर जातात, कामासाठी मुंबईला जातात, त्यांना बाकीच्या सर्व गोष्टी शक्य होत नाहीत आणि त्याच्या घरांमध्ये आजारपण आल्याच्या नंतर त्यांना ह्या गोष्टीचे खूप दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून कल्याण पूर्वमध्ये मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे स्वच्छ भारत. आणि या स्वच्छ भारताच्या याच्यामध्ये जर पाणी चांगलं देऊ शकलो नाही तर मग आपण स्वच्छ भारत कसं म्हणणार. आणि म्हणून मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सर्व नागरिकांना चांगलं जीवन जगता यावं, चांगलं पाणी स्वच्छ भेटावं यासाठी आपण 1,20,00,000 निधी दिलेला आहे. अजूनही जवळजवळ 10 कोटीची उद्घाटनं व्हायची बाकी आहेत. या पुढच्या 8 दिवसाच्या नंतर, दिवाळी संपली का 8 दिवसानंतर जवळजवळ 10 कोटीचे उद्घाटनं होणार आहेत. जे रस्ते एरियामध्ये जे छोटे छोटे रस्ते आहेत ते खराब आहेत. बऱ्याच ठिकाणी लोकांना घरी जाताना गटारामधून वगैरे जावं लागतं. तर अशा ठिकाणी 10 कोटीचा निधी दिलेला आहे. त्यानंतर परत दलित वस्तीमध्ये जवळजवळ 2 कोटीचा निधी पुन्हा ते उद्घाटन आहेत. अशी दिवाळीची भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ 25 कोटीचा निधी आपल्या कल्याण पूर्वला पास केलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतो कारण दिवाळीची भेट ही कल्याण पूर्वसाठी चांगली आहे आणि माझ्या सर्व नागरिकांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.